हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर हा आहे कसोलच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. हे बघा, हा आहे मॉर्निंग व्ह्यू. सो आता मॉर्निंगचा व्ह्यू घेतला आहे. आपण थोडंसं आता ब्रेकफास्ट करणार. चला दाखवते ब्रेकफास्ट कसा होता. आमचा ब्रेकफास्ट पण आलेला आहे. तर आता आपण पोहोचलोय मणिकर्णला. हा आहे तिथला गुरुद्वारा. चला थोडंसं गुरुद्वारा दाखवत. तर ह्या गुरुद्वारामध्ये जे जेवण बनतं ना ते बॉईल पाण्यामध्ये बनतं. जसं की प्रसाद म्हणजे इथे कसा बनतो ते दाखवते. चला मी. महादेवांनी इथे तिसरा डोळा उघडला होता. तिथलं ते पाणी जे आहे ते बॉईल होते आणि त्याच पाण्यामध्ये इथला प्रसाद बनतो, जे की ज्याला लंगर असं बोलतात. जिथे गुरुद्वारामध्ये सर्वांना ते फ्रीमध्ये दिलं जातं. हे बघा, बॉईल पाणी होते. हे आहे गुरुद्वाराच्या बाहेरचं. बघा कसं वाफ निघतायत आणि हे रियालिटीमध्ये बॉईल होते. बघा, बाकीचं पाणी थंड आहे, पण ते जे तेवढा एरिया आहे तिथलं पाणी फक्त गरम असतं. तर ही आहे त्याच्या शेजारची नदी. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर हे बघा, हे आहे तिथला एंट्रन्स. आता आपण सरळ चाललेलो आहे. ते समोर जे आहे ते तिथे पाया पडण्यासाठी मंदिर आहे महादेवांचं. कारण महादेवांनी बाहेर इथे तिसरा डोळा उघडलेला, त्यामुळे इथे महादेवांचं मंदिर बांधलं गेले. हे बघा, सर्वांनी दर्शन घ्या. हे आहे महादेवांचं मंदिर मणिकर्णमधलं. हे बघा, हे आहे ते ठिकाण जिथे पाणी बॉईल होते आणि गुरुद्वारामधला प्रसाद बनवला जातो. हा प्रसाद फक्त इथेच बनवला जातो. यांच्या इथे चूल गॅस काहीच अवेलेबल नसतं. हा प्रसाद फक्त ह्या बॉईल होणाऱ्या पाण्यामध्येच बनवला जातोय. हे बघा, हे पूर्ण मंदिर आहे. हे बघा पाणी कसं बॉईल होते, दिसतंय ना. तिथलं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही परत तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो. सो हा प्रवास होता आमचा मनालीसाठी. इथे पण खूप टाइम लागणारच होता, बिकॉज मणिकर्णपासून आम्हाला जायचं होतं मनालीला. तर त्यानंतर मध्ये थांबलेलं शॉल फॅक्टरी बघण्यासाठी. हे बघा, इथे वेगवेगळ्या टाईपचे जॅकेट, शॉल सर्व काही अवेलेबल होतं. आम्हाला शॉल तर काही जास्त आवडलं नाही. सो तिथेच खाली ड्रायफ्रुट्सचं पण होतं. तिकडचे ड्रायफ्रुट्स ओरिजिनल आणि खूप फेमस. सो आम्ही गेलो ड्रायफ्रुट्स बघण्यासाठी. तिथेच हे शॉप्स आहे. सो आम्ही काही ड्रायफ्रूट ट्राय केले. आम्हाला टेस्ट आवडली, सो आम्ही ते बाय घेतले. सो त्यानंतर अजून काही ट्राय केले. हे बघा, इथे दाखवत आहेत. सो चेरीचे आम्ही वेगवेगळे टाईप्स ट्राय केले. हे बघा, ह्या बॉक्समध्ये दाखवलेत वेगवेगळ्या टाईपची चेरी आणि याच्यामध्ये किवी पण आहे. सो आम्ही चेरी घेतली, किवी घेतली, काही अजून वेगळे ड्रायफ्रुट्स घेतले. हे बघा, नंतर परत पुढचा प्रवास चालू झाला. बट इथे लँडस्लाईड होत होती. पूर्ण वरचे दगड हे खालीपर्यंत आलेले होते. हे बघा, त्यानंतर आम्ही पोहोचलोय मनालीच्या जवळ. इथे बघा, इथे स्नोफॉल होते. आम्ही लाईव्ह स्नोफॉल बघितला आणि खरंच खूप छान, एकदम थंड वातावरण होतं. हे बघा, पूर्ण गाड्यांवर, डोंगरावरती, झाडांवर सगळीकडे स्नो होता. सगळं लाईव्ह स्नो आहे. हे बघा, हे आले आता आमचं हॉटेल. आता आम्ही हॉटेलला उतरणार. आज तर आरामच करणार, आज कुठे जाणार नाही आहे. सो चला हॉटेल दाखवते. हे बघा, आमच्या हॉटेलचं नाव होतं व्यासवाटिका. तर हे आहे हॉटेल.
चला रूममध्ये येते. मी तुम्हाला स्पेशल ह्या रूमची टूर करवणार आहे, पण आता सध्या फक्त ॲम्बिशियस बघून घ्या. हे बघा, ही होती रूम. ओके. आणि रूमच्या बाहेर बघा, हे बघा पूर्ण स्नो पडत होता. हे बघा, हा आहे रूमच्या बाहेरचा व्ह्यू. किती स्नो, वाव. हे बघा, अजून पण संध्याकाळ झाली आहे तरी कंटिन्यू स्नोफॉल चालू होता. सो असा मला लाईव्ह स्नोफॉल बघायला भेटला आहे. तर स्नोफॉल बघून झाल्याच्यानंतर आम्ही गेलो डिनरला. डिनर पण खूप छान होता. हे बघा, हे आहे जे की रूमच्या वरतीच आहे. सो डिनर झाल्यानंतर तर आता आम्ही आराम करणार आहोत. उद्या भेटूया परत न्यू ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.